औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर येथील बार असोसिएशनच्या निवडणुकीत विधी संकल्प पॅनलने बाजी मारली. पॅनलचे अध्यक्षपदाचे उमेदवार अॅडव्होकेट संतोष पाटील यांनी विजय मिळवत पॅनलचे उपाध्यक्ष, खुला व महिला गट, खजिनदार व सचिव असे 5 उमेदवार निवडून आणले. मात्र सहसचिव पदाच्या त्यांच्या उमेदवार रेखा लगशेट्टी गोटीमा पालून यांचा क्रॉस वोटिंगमुळे पराभव झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले. सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी 1684 वकील मतदार होते, पण त्यापैकी 246 जण मतदानासाठी आलेच नाहीत. मंगळवारी जिल्हा न्यायालयातील बार असोसिएशनच्या हॉलमध्ये शांततेत मतदान पार पडले. सकाळी 11:30 ते दुपारी 2 या वेळेत सर्वाधिक मतदान झाले. पहिले मतदान मावळते अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी, तर शेवटचे मतदान मावळते सचिव अॅडव्होकेट बसवराज झिंगमेरे यांनी केले. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी 4 जण रिंगणात होते. याशिवाय सचिव, दोन्ही उपाध्यक्ष पदांसाठी थेट लढत झाली. तर सहसचिव पदासाठी 3 महिला उमेदवार होत्या. खजिनदार पदासाठी 4 लढत झाली. यात अॅडव्होकेट संतोष कुमार बाराचारे, अॅडव्होकेट अंजली बाबरे, अॅडव्होकेट नरेंद्र कुमार गावडे हे पॅनल शिवाय स्वतंत्र लढले. रात्री 1:15च्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली. यंदाच्या निवडणुकीत विधी संकल्प पॅनलने बाजी मारली. अध्यक्षपदासाठी स्वतंत्रपणे मैदानात उतरलेले अॅडव्होकेट राजेंद्र फताटे यांना 4थ्यांदा पराभव सहन करावा लागला आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं मग त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.